असं कुठे जायचं म्हटलं ना, की काही ना काही गडबड होतच असते आणि ती गडबड काय झालेली हे मी ब्लॉगमध्ये पुढे शेअर करतेच. पण त्याआधी हे पहा, आज ब्रेकफास्टमध्ये मी मस्त असा प्रोटीन रिच उत्तप्पा आणि कोकोनट चटणी बनवलेली होती. आज हाऊस हेल्पवाल्या दीदींनी मात्र सुट्टी घेतलेली होती, त्यामुळे माझी काही एक्स्ट्राची कामं आज ॲड झालेली. सो म्हटलं प्रिशा स्कूलला गेली तोपर्यंत आवरून घेते आणि झाडांना पाणी टाकतच होते, तितक्यात ही फुलं पाहिलेली. सगळ्या ग्रीन झाडांमध्ये मात्र ही पिंक फुलं अगदी उठून दिसत होती. आणि संध्याकाळी मात्र आम्ही रेडी झालेलो, कारण की आम्ही जात होतो माझ्या फ्रेंडच्या मुलीच्या बड्डेसाठी. सो हे भरपूर लांब होतं आणि निघताना पण आमचं जरा गडबड झालेली. आणि याच सगळ्या गडबड गोंधळमध्ये मात्र मी लिफ्टचं कोणत्या फ्लोअरला जायचं हे बटन प्रेस करण्याऐवजी मी प्रेस केलेलं होतं लिफ्टचं स्टॉपचं बटन, आणि तेच मी इथे एक्सप्लेन करत होते. असं. आणि गाडीमध्ये मात्र बसल्यानंतर राहुल सगळ्यात आधी मॅप चेक करत होते, कोणत्या रूटने जायचं आणि किती वेळ लागणार आहे. रूट मात्र कोणताही असो, पण आम्ही मात्र निघालेलो ट्रॅफिकच्याच वेळेला. सो सगळ्यात रूटमध्ये आम्हाला ट्रॅफिकच दिसत होतं, पण निघालेलो आम्ही, आणि आम्ही लवकरच निघालेलो होतो. आणि पोहोचतच आलेलो तेवढ्यात आम्हाला इथे भरपूर ट्रॅफिक लागलेली. पण तरीसुद्धा आम्ही बड्डेसाठी मात्र वेळेत पोहोचलेलो होतो, कारण की भरपूर आधीच निघालेलो होतो. आणि इथे आल्यानंतर मात्र प्रिशाने एन्जॉय केलं. जिचा बड्डे होता, तिचं नाव जुई आहे, तिला गिफ्ट दिलं. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर प्रिशा मात्र जरा क्रँकी झालेली, कारण की भरपूर उशीर झालेला होता, 10-10:30 वाजलेले. मग नंतर आम्ही निघालेलो आणि हे सगळं इथे खेळण्याचं जे होतं ना, हे बंदच होत होतं. पण प्रिशाचं चालू होतं की मला तिथे फक्त बसायचं, म्हणून त्या दादांना रिक्वेस्ट केली आणि इथे आम्ही प्रिशाला थोडंसं बसवलं, तिला थोडंसं एंटरटेन केलं. तिचं म्हणजे ती पण जरा खुश झालेली. आणि त्यानंतर आम्ही निघालेलो घरी जाण्यासाठी. घरी येता येता भरपूर उशीर झालेला. यासोबत आजचा दिवस इथे एंड केला. बाय.